ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांनी आत्ताच आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत 7 वाजता डॉट ते मतदान करतात, पहिलं मतदान करतात आणि त्यांनी आपला जो नियम आहे तो यावेळी देखील पाहिला आहे। आपल्यासोबत विकास आमटे आहेत। विकास भाऊ, पहिलं मतदान तुम्ही केलं आहे, दरवर्षी पहिले मतदान करता, एक मतदार म्हणून काय भावना आहे? मला खूप आनंद असतो। आमच्या लोकांना हा एक तऱ्हेची दिवाळी असते, कारण बहिष्कृत लोकांना एक मतदानाचा हक्क सरकार देतं, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये विलक्षण आनंदाची अनुभूती असते। त्यामुळे मी काल हार्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, तरी उशिरा मी आलो आणि हा मतदानाचा हक्क बजावताना मलाही आनंद होतो, माझ्या लोकांनाही खूप आनंद होतो। आणि समुद्र मंथनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी असतात, त्यातून जे चांगलं निघतं ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं। त्यामुळे लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत, पण त्यातूनच मंथन होतं आणि त्यातून चांगली माणसं बाहेर यावीत, हीच माझी अपेक्षा आहे। भाऊ, आपण आता जर पाहिलं गेल्या काही वर्षात तर राजकारणामध्ये फार उलथापालथी झाल्या आहेत। राजकारणामध्ये भाषेचा स्तर घसरला आहे, वैयक्तिक टीका होत आहे। आता पहिल्याच टप्प्यात आपलं मतदान होतं आहे, पण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात चिखलफेक स्तर घसरला आहे। तुमचं काय मत आहे या सगळ्या राजकारणाच्या घसरत्या स्तराबद्दल? हा सगळा लोकशाहीचाच प्रकार आहे, कारण त्यांच्या याच्यावर बंदी नाही कोणालाही काही बोलायला, पण त्याच्यावर कायदे आहेत, त्याप्रमाणे कायद्याने त्यांचं हे विश्लेषण करून त्यांना त्याची योग्य शिक्षाही झाली पाहिजे, म्हणजे इतर लोकांना ते हे मिळता कामा नये, लॅक्सिटी मिळता कामा नये। त्यामुळे अशा तऱ्हेने आज आमच्या देशामध्ये 1.25 कोटी कुष्ठरोगी आहेत की ज्यांना मूलभूत अधिकार नाही। भारताचे सध्याचे सरन्यायाधीश माननीय धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं की 119 कायदे या रोगाच्या विरुद्ध आहेत। तर आमचासुद्धा हा प्रयत्न आहे की सगळ्याला आधार कार्ड मिळावं, आणि त्या तऱ्हेने म्हणून मलाही विलक्षण आनंद होतो की पहिला नंबर माझा इथे दरवर्षी माझे सगळे बांधव लावतात, आणि ही माझी परंपरा आहे। आणि याच्यातूनच लोकांना मार्गदर्शन मिळावं की जगभर कुष्ठरोग्यांना बहिष्कृत केलं जात होतं, आज त्यांना मतदानाचा हक्क मिळतो, तो त्यांना म्हणून आनंदाची ती अनुभूती असते। तर हे जे काही सगळं होतं आहे ते लोकशाहीचाच भाग आहे, आणि याच्यातूनच चांगले लोक या समुद्र मंथनातून बाहेर येतील असं मत विकास आमटे यांनी व्यक्त केलं आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, आनंदवन, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।